नमस्कार मंडळी, आज आपण कापूस पिकाच्या 1 एकरासाठी योग्य फवारणी व्यवस्थापनाबद्दल जाणून घेऊ। पहिली फवारणी कपाशी लावल्यानंतर म्हणजेच 20 ते 25 दिवसांनी द्यायची आहे। तर का द्यायची आहे त्याचं कारण जाणून घेऊया। तण नियंत्रित राहावं व सुरुवातीला कीड आणि रोग पडू नये म्हणून तर औषध कोणतं वापरायचे, तर औषधे पुढील प्रमाणे वापरायचे आहेत। औषधाचं योग्य प्रमाण घ्यायचं आहे। तणनाशक पेंडिमेथालिन 30 CE 800 मिली 200 लिटर पाण्यात 1 एकरासाठी द्यायचं आहे। कीड नियंत्रण थायामेथॉक्सान 25 WG 40 ग्रॅम 150 लिटर पाण्यात 1 एकरासाठी द्यायचं आहे। दुसरी फवारणी 35 ते 40 दिवसांनी दुसरी फवारणी करायची आहे। दुसरी फवारणी कशासाठी करायची आहे, तर रस शोषक कीड, पान कीड त्यासाठी दुसरी फवारणी करायची आहे आणि पुढील प्रमाणे त्याचे औषधं वापरायचे आहेत। इमिडाक्लोप्रिड 178 SL 40 मिली 150 लिटर पाण्यात, सायपरमेथ्रिन 10 CE 30 मिली 150 लिटर पाण्यात। तिसरी फवारणी फुलं यायला सुरुवात झाल्यावर तर का द्यायची, बोंड अळी पडू नये, पानगळ होऊ नये यासाठी द्यायची आहे। तर त्यासाठी औषधं एमेमॅक्टिन बेन्झोएट 5 SG 80 ग्रॅम 200 लिटर पाण्यात, त्यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्य मिश्रण 100 ग्रॅम 200 लिटर पाण्यामध्ये फवारणी करायची आहे। ही फवारणी तर चौथी फवारणी का करावी, त्यावेळेस बोंड यायला सुरुवात होती कापसाला, तर बोंड अळी नियंत्रणसाठी व बोंड गळ टाळण्यासाठी हे प्रमाण वापरावं। स्पायनोसॉड 45 SC 75 मिली 200 लिटर पाण्यात, पोटॅशियम नायट्रेट 13-00-45 1 किलो 200 लिटर पाण्यामध्ये वापरायचं आहे। तर फवारणी कधी करायची, सकाळी किंवा संध्याकाळी लवकर फवारणी करायची। प्रत्येक फवारणीमध्ये कमीत कमी 10 ते 12 दिवसांचे अंतर ठेवायचे आहे। वेगळी औषधं एकत्र करताना सुसंगत म्हणजेच कम्पॅटिबिलिटी तपासावी। फवारणी नेहमी स्वच्छ पाणी व योग्य प्रमाणात करावी। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच घंटी दाबल्यानंतर आपल्याला माझे नवीन असे शेतीपूरक व्हिडिओ पाहायला लगेच भेटतील। धन्यवाद।